तर काय विषय पब्लिक, माझं नाव आहे पव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज रविवार असल्यामुळे निवांत होतो, तेवढ्यात बाबूच म्हणाला. बाबू म्हणलं चल तेवढा माझा कडवा घेऊन येऊ माळातून जाऊन. आता किरकोळ विषय होता त्यामुळे मी आणि बाबू दोघं आलेलो कडबा भराय. मग बाबू असे पेंड्या आणून देत होता आणि मी ट्रेलर मध्ये वर चढून पेंड्या रचत होतो. मग बाबू गेला ट्रेलर मध्ये बसून, मग मी आलो त्याची गाडी घेऊन घरला. तिथनं आलो डायरेक्ट आमच्या इथल्या महादेव मंदिरात, कारण आज रामनवमी होती आणि भगवान श्रीरामांच्या प्रतिमेला फुलवाण्याचा कार्यक्रम घेतलेला आणि त्याचबरोबर प्रसादाचं बी आयोजन केलेलं. मग मंदिरात पहिल्यांदा महिला मंडळांची पंगत बसवली. मग बाकीची पोरं आणि आम्ही मराठी शाळेच्या वरांड्यात जेवाय बसलो. मग तिथनं चौकात बसलो, पोरांनी फॅड काढलं पवा जायचं. मग मी बी आपलं मुकदमासारखा टावेल टाकला खांद्यावर, निघालो त्यांच्यावर. मग तिथनं आलो आपल्या आवडत्या विहिरीवर, पण आवडत्या विहिरीत काही पाणी नव्हतं भावानी. ह्या विहिरीत आपल्या जेवढी सगळी पोरं सगळी ह्याच विहिरीत पावा शिकली ती. तिथनं आलं दुसऱ्या विहिरीवर, दुसऱ्या विहिरीतलं पाणी गेलेलं तळाला पाक, त्यामुळे कार्यकर्ता झाले सगळे नाराज. आता आमच्या गावात मोठा तलाव आहे, पण तलावातलं पाणी साठून असल्यामुळे जरा ते काळं पडले, त्यामुळे पोरं काय त्यात पवायला दजवत नव्हती. मग लांबड्या ढेंगा टाकत आलो घरला. मग भूक लागली म्हणून जरा लस्सी ताव मारला आणि जरा दिली ताणून. तिथनं कडूस पडताना आलो रानात, कारण आईनं 2 बारकी बारकी भाजी काढून ठेवलेली. मग घेतल्या चर्या आणि निघालो रानाकडे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला लागते आणि व्हिडिओला लाईक बी करायला लागते. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.